माझी जिरून घ्यायला मला मोदी बरोबर. माझी जिरून घ्यायची, माझ्या कुटुंबाचं वाटोळं करायचं, मला अख्ख्या देशाचा वाटोळ, देश अख्खा विकला गेला तरी चालेल, पण मला मोदी पाहिजे. गांधी घराण्याने काय केलं नाही म्हणून त्यांचं महात्मा गांधीचं नाव नोटवर आहे, महात्मा गांधीचा फोटो नोटवर आहे, ती नोट आहे तर सगळे बरोबर. आणि तरी सुद्धा गांधींनी काय केलं नाही. बरोबर. स्वातंत्र्य होतं ना तेव्हा आपल्याकडे बंगले, गाड्या, फॉर्च्युनर सगळं होतं, स्वातंत्र्यापूर्वीच होतं आपल्याकडं. स्वातंत्र्यानंतर काय नाही झालं. स्वातंत्र्यानंतर जे 70 वर्ष गांधी घराण्याने सरकार चालवलं, या 70 वर्षात IIT नाही, हॉस्पिटल नाही, काय करता आलं. हे 10 वर्षात मोदींनी सगळे हॉस्पिटल उभे केले, सगळे IIT, सगळे रस्ते, सगळे त्यांनी उभं केलं. त्यामुळं मोदी हे देशासाठी खूप छान आहेत. उद्या देशाचं पूर्ण मणिपुरम अख्ख्या देशात झालं, मणिपुरम सारखं हिंसाचार पूर्ण देशात झाली, तरी पण मोदी चांगलेच आहेत देशासाठी. त्यांनी नाहीतर आपल्या घरातल्या आईचं, बायकोचं, बहिणीचं मंगळसूत्र हे काँग्रेसवाले विकतील. जे माझ्या काँग्रेस काळात माझ्या बापांनी 30-40 तोळे सोने करून ठेवलेले ना, हे आमचं सगळं ह्या 10 वर्षात विकायला लागलं. आमचा चांगला धंदा पाणी होता, नोटबंदी केली, त्याच्यानंतर आम्ही सगळे बरबाद झालो. तरी पण मला मोदी पाहिजे, कारण या देशाला मोदीशिवाय पर्याय नाही. भरपूर सारा विकास झाली या देशाला मोदीशिवाय पर्याय नाही, कारण जी माझी परिस्थिती झाली ही पूर्ण देशाची होईपर्यंत मोदी शांत बसणार नाही. मोदी प्रत्येकाला भीक मागायला लागला. सगळे भीक मागू पण मोदींना निवडून. ग्रॅज्युएट आहे तरी पण मी 10-15 हजारात काम करतोय. माझ्या बापाला अंगठा बहादूर होता, त्यावेळेस काँग्रेस काळात त्यांना 70,000ची नोकरी लागली. ते अजूनही 70,000 रिटायर झाले. आता त्यांना 30,000 पेन्शन मिळते. त्याच्या निम्मे सुद्धा मी पगार कमवत नाही. हा माझा स्वाभिमान आहे, कारण मी मोदीला मतदान केलं. मोदीला मतदान केलं, माझी चूक झाली. 2-3 लोक बसलेत, आपण त्यांना मुलाखतीबद्दल 2-3 प्रश्न विचारूयात. चला सर, तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आत्ता येणाऱ्या लोकसभे निवडणुकीत तुम्हाला पंतप्रधान म्हणून कोण पाहायला आवडेल? तसं तर आमची सगळ्यांची इच्छा आहे राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत. परंतु कसं आहे माहिती आहे का, आता सगळा महाराष्ट्र झालं, सगळा भारत देश झालं, म्हणतंय काँग्रेसनी काय 70 वर्षात केलं नाही. बरं ठीक आहे, काँग्रेसनी काय 70 वर्षात केलं नाही, मोदींनी 10 वर्षात एवढं काय करून ठेवलंय. त्यामुळे आता आम्हाला पण असं वाटायला लागलं की मोदीला मतदान करावं. बरोबर. कारण मोदींनी ही जी सुपरफास्ट महागाई वाढवली, समाधानी आम्ही. पेट्रोल 100 नाही 200 टाकू. बरोबर. ठीक आहे, भिकायला लागू, पेट्रोल 200 टाकू. काय करू, अंध बघताना कुठवर रडून सांगू, कसं सांगू. बरोबर. राहुल गांधींनी नाही केलं, परत राजीव गांधींनी काय नाही केलं. हे देश बेकारी होता. आता स्वातंत्र्य झाला 2014ला देश. ओके, म्हणजे मोदी आल्यानंतरच झालं हे सगळं. मोदींनी एवढं देशासाठी केलंय, नोटाबंदी केली, एवढा काळा पैसा आणला माझ्या अकाउंटवरचे 15 लाख मी त्याचं व्याज बसून खातोय. मला सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जॉब लागला, पण मी गेलो नाही का, तर हे 15 लाख दिलेले संपवायचे कसे. बरोबर. त्यामुळे मी सॅटिस्फाय, मोदींनी मला एवढं दिलेलं आहे. माझ्या मनाला मी समजून सांगतोय, ऑल इज वेल. तू जरी काय नसेल देशात झालं तरी मी माझ्या मनाला सांगतोय, कारण माझ्या डोळ्यावर असा चष्मा आहे. हे सांगतात, त्यांनी सांगितलं मोदींनी हे केलं, मोदींनी ते केलं, राम मंदिर बांधलं. ठीक आहे, राम, जय श्रीराम म्हणण्यासाठी राम नाहीये, जय श्रीराम मनात नामस्मरण करण्यासाठी राम आहे. बरोबर. हा चष्मा काढला ना तेव्हा कळेल काय महागाई आहे, काय आहे. माझा बाप 10,000 पगार कमवायचा तेव्हा 10 लोकांना पोसायचा. आज मी माझ्या सगळं सहकुटुंब सकट लाख रुपये कमवतोय, तरी माझ्या हातात काहीच राहत नाहीये. ठीक आहे, तरी पण आपण मोदीला निवडून देऊ, त्याच्या बाबतीत काय नाही. कारण मोदी हे तर मुमकिन आहे. विकास एवढा झालाय. मला गॅस सिलेंडर आलं माझ्या घरी, 350ला गॅस सिलेंडर होता. मी आज 1200ला नाही, मी 1500ला गॅस सिलेंडर भरणार का. मोदींना आणायचंय हो आपल्याला. आपल्याला कोण नको, आपल्याला मोदी पाहिजे. 400 पार. आपल्याला संविधान नको, हक्क नको. काल पोलीस चौकीला गेलो, त्यांनी विचारलं बीजेपीचा आहे का, म्हणलं नाही. हा, मग याला अजून हाणार आहे, काँग्रेसचा आहे म्हणून. अहो असं नाही चालत. तुम्ही एवढा परेशान नका देऊ. एवढं तुम्ही माझी जिरून घ्यायला मला मोदी बरोबर. माझी जिरून घ्यायची, माझ्या कुटुंबाचं वाटोळं करायचं, मला अख्ख्या देशाचा वाटोळ, देश अख्खा विकला गेला तरी चालेल, पण मला मोदी पाहिजे. गांधी घराण्याने काय केलं नाही म्हणून त्यांचं महात्मा गांधीचं नाव नोटवर आहे, महात्मा गांधीचा फोटो नोटवर आहे, ती नोट आहे तर सगळे. आणि तरी सुद्धा गांधींनी काय केलं नाही. स्वातंत्र्य होतं ना तेव्हा आपल्याकडे बंगले, गाड्या, फॉर्च्युनर सगळं होतं, स्वातंत्र्यापूर्वीच होतं आपल्याकडं. स्वातंत्र्यानंतर काय नाही झालं.
स्वातंत्र्यानंतर जे 70 वर्ष गांधी घराण्याने सरकार चालवलं, या 70 वर्षात IIT नाही, हॉस्पिटल नाही, काय करता आलं? हे 10 वर्षात मोदींनी सगळे हॉस्पिटल उभे केले, सगळे IIT, सगळे रस्ते, सगळे त्यांनी उभं केलं. त्यामुळं मोदी हे देशासाठी खूप छान आहेत. उद्या देशाचं पूर्ण मणिपुरम अख्ख्या देशात झालं, मणिपुरम सारखं हिंसाचार पूर्ण देशात झाली, तरी पण मोदी चांगलेच आहेत देशासाठी. त्यांनी नाहीतर आपल्या घरातल्या आईचं, बायकोचं, बहिणीचं मंगळसूत्र हे काँग्रेसवाले विकतील. जे माझ्या काँग्रेस काळात माझ्या बापांनी 30-40 तोळे सोने करून ठेवलेले ना, हे आमचं सगळं या 10 वर्षात विकायला लागलं. आमचा चांगला धंदा पाणी होता, नोटबंदी केली, त्याच्यानंतर आम्ही सगळे बरबाद झालो. तरी पण मला मोदी पाहिजे, कारण या देशाला मोदीशिवाय पर्याय नाही. भरपूर सारा विकास हा घडवला झाली या देशाला मोदीशिवाय पर्याय नाही. कारण जी माझी परिस्थिती झाली ही पूर्ण देशाची होईपर्यंत मोदी शांत बसणार नाही. मोदी प्रत्येकाला भीक मागायला लागला. सगळे भीक मागू पण मोदींना निवडून. ग्रॅज्युएट आहे, तरी पण मी 10-15 हजारात काम करतोय. माझ्या बापाला अंगठा बहादूर होता, त्यावेळेस काँग्रेस काळात त्यांना 70,000ची नोकरी लागली. ते अजूनही 70,000 रिटायर झाले. आता त्यांना 30,000 पेन्शन मिळते. त्याच्या निम्मे सुद्धा मी पगार कमवत नाही. हा माझा स्वाभिमान आहे, कारण मी मोदीला मतदान केलं. मोदीला मतदान केलं, माझी चूक झाली होती. पण मला असं वाटतंय की देशाच्या भविष्यासाठी सगळ्यांनी मोदीला मतदान करा आणि जिरवून घ्या. नमस्कार.